राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज करणार आहे मेथीची भाजी. मेथी चिरून घेतली आपण. आता मेथीची कशी भाजी करायची ही काय मला माहीत नाही अजून. मी फक्त बसलो आहे इथं. तर थोडंसं वेगळं काहीतरी असणार आहे. मेथीची भाजी तर काय कोणी बी करतं. वेगळं आहे का जरा काय केल्यावर बघू. तुम्ही बघत राहा. काहीतरी फरक असणार आहे 100%. कांदा चिराय चालू आहे. डॉन पलीकडे बसलाय आपला. डॉन, हे डॉन, त्याला बोलवू नका. डॉन स्टॅच्यू झालाय का काय आपला? ती मी इथं बाहेर असल्यावरती त्याच्यावरच होणार आहे. स्वयंपाकाकडे तर साहित्य काय काय घेतलंय बघा आपण. असं काय बेसन पीठ, आणि इकडे वाटाणे घेतले ते सोलून, इकडे साय घेतली आपण दुधावरची, आणि इकडे घेतले मीठ, टमाटे घेतले, अद्रकाचे तुकडे केले, ते लसूण सोलून घेतलेला आहे, आणि कांदा चिरायचं चालू आहे आपलं. कांदा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा, एकदम बारीक, एकदम बारीक, मुंगीला खाता यावं असा. हा तसाच. पहिल्यांदा थोडं आपलं हे पीठ आहे डाळीचं 1-2 चमचे घेतले, ते भाजून घेऊ. पीठ चांगलं भाजून घेतले, आता काढून घेऊ. आता भाजी आपली ती थोडीशी परतून घेऊ. मी तेल टाकलं नाही. जर तुम्हाला वाटत असेल तेल टाकून परतावं तर तेल टाकून परता, पण मी अशीच थोडी परतून घेते. तर भाजी आपली परतून घेतली. नुसती थोडीशी उलटापलटा केली की ती कवळी असल्यामुळे आणि ताजी ताजी असल्यामुळे लगेचच परतून निघली. शिजली नाही, फक्त परतवून घेतली. काढून घेते. आपण ह्या कढईत लगेच तेल टाकू. तेल मी एकदम थोडंच टाकलंय अजून सुद्धा. तेल चांगलं गरम झालंय. मोहरी टाकली, जिरं आणि कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. आता कांदा परतेपर्यंत आपल्याला इकडं लसूण आणि अद्रक चिचून घ्यायचं खलबत्त्यात. कांदा चांगला परतून झालाय. आता आपण ही ठेचलेला लसूण आणि अद्रक घातलाय. मी निम्मा घातलाय, निम्मा आपल्याला नंतर लागणार आहे. चांगलं परतून घ्यायचं. आणि लगेच टमाटर घालायचं. थोडंसं मीठ घालून घेऊ. कांदा टमाटा चांगला परतून झाला आपला. आता हे
वाटाणा टाकू. ताजा वाटाणा आहे, त्याला पण चांगला परतून घेऊ. वाटाणा पण आपला चांगला परतून झालाय आणि आपण भाजलेलं पीठ परत तेलात टाकू. जास्त नाही घ्यायचं, फक्त मोठा एखादा 1.5 चमचा घ्यायचा. आता हे पण चांगलं परतून घेऊ. आता ह्याच्यात आपलं मसाला घालून घेऊ. थोडासा गरम मसाला, धण्याची पावडर, थोडी हळद आणि लाल तिखट. लाल तिखट थोडं घातलंय मी, आता वरण अजून थोडं घालणार आहे, त्याच्यामुळे थोडं घातलंय. मसाला सगळा परतून झालाय, थोडंसं पाणी घालू. भाजीला चांगली उकळी आली आपल्या फोडणीला. आता ही भाजी टाकून घेऊ आपली मेथीची परतून घेतलेली. चांगली मिसळून घ्यायची. आणि इकडं आपण तेल टाकून घेऊ आणि गरम करायला ठेवू. तर मी आरावरच ठेवते इथं गरम करायला. भाजीत आपण थोडं मीठ टाकलेलं आहे आधी, आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. चांगलं मिसळून घेऊ. आणि आता शेवटी टाकणार आहे आपण घरच्या दुधावरची साय, 1-2 चमचे. तर तेल गरम झालंय, मी जिरं थोडंसं टाकून घेते आणि लसूण आणि आलं ठेवलेलं ते टाकून घेते अर्ध. लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता बाहेर काढते आणि आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार. आपण मग थोडंसंच घातलेलं आहे. तर आपली आता फोडणी तयार झाली. भाजीवर फोडणी घालायची आणि पटकन झाकून घ्यायचं. तर आता आपली भाजी चांगली मस्त शिजली आहे. खाली काढून घेऊ. तर भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, आपण कशाबरोबर बी खाऊ शकतो. तुम्ही करून बघा आणि भाजी आवडली तर कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.